Hi students, in the previous lecture we have seen applications of Bernoulli's principle or Bernoulli's equation. In that we have seen first was Venturi tube, and Venturi tube is used for finding the speed of the fluid which is flowing through a tube at different points. Then formula was V2 square minus V1 square is equal to 2gh. In that V2 is the speed at the narrow region and V1 was the speed at the wider region. And what is h? H means the difference in the height, which is the height of the liquid which rises in the vertical tube. Vertical tubes मध्ये जे लिक्विड राइज होतं त्या लिक्विडच्या दोन हाईट डिफरंट असणार आहेत दोन ट्यूबच्या, त्याच्यामधला डिफरन्स काय असतो? h हा असतो. देन वी हॅव सीन द नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज इक्वेशन विच वॉज लिफ्टिंग अप ऑफ एरोप्लेन. एरोप्लेन लिफ्ट करताना काय होतं हे आपण बघितलेलं आहे. एरोप्लेनच्या विंगच्या वर असणारी एअर तिचं स्पीड जास्त असतं त्याच्यामुळे प्रेशर कमी असतं, आणि एरोप्लेनच्या विंगच्या खाली असणारी जी एअर आहे तिचं प्रेशर कमी स्पीड कमी त्याच्यामुळे प्रेशर जास्त असतं. म्हणजे एरोप्लेनच्या विंगच्या वर असणारी एअर प्रेशर कमी आहे, खाली असणारी एअर तिचं प्रेशर जास्त आहे. मग खालची एअर जी आहे ती हाय प्रेशरमुळे जास्त फोर्स एक्झर्ट करेल अपवर्ड डायरेक्शनमध्ये कोणावर? विंग्सवर, आणि त्यामुळे ते विंग्स जे आहेत ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये लिफ्ट केले जातात. आणि हे जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? डायनॅमिक लिफ्ट असं म्हणतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आपण बघितलं होतं की वर्किंग ऑफ ॲटोमायझर. हा जो ॲटोमायझर आहे तो कुठे यूज केला जातो? तर स्प्रे बॉटल्स ज्या असतात त्याच्यामध्ये ते टेक्निक यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आपण बघितलं होतं की ब्लोईंग ऑफ रूफ्स बाय स्टॉमी विंड. म्हणजे जर वादळ आलं तर घरावरचं जे छप्पर आहे, छत आहे, ते का उडून जातं ते आपण बघितलं. का तर आतमध्ये असणारी एअर तिचं स्पीड कमी आहे त्याच्यामुळे प्रेशर जास्त आहे, आणि बाहेर असणारी एअर तिचं स्पीड जास्त आहे त्याच्यामुळे प्रेशर कमी आहे. आणि ते जे रूफ आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे इनसाइड जे प्रेशर आहे ते जास्त आहे, आउटसाईड जे प्रेशर आहे ते कमी आहे. आणि मग त्याच्यामुळे होतं काय? तर हाय प्रेशरमुळे त्या रूफवर इनवर्ड डायरेक्शनमध्ये जास्त फोर्स एक्झर्ट केलं जातं. इनवर्ड म्हणजे आतल्या एअरकडून अपवर्ड डायरेक्शनमध्ये जास्त फोर्स एक्झर्ट केलं जाईल, आणि त्यामुळे असं फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे ते रूफ काय होणार आहे? तर उडून जाणार आहे. हे ॲप्लिकेशन्स जे होते हे बर्नॉलीज प्रिन्सिपलचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक ॲप्लिकेशन आपण त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, टोरिसेलीज लॉ. अशा प्रकारे हे किती ॲप्लिकेशन्स आहेत बघा? 5 ॲप्लिकेशन्स आहेत. फर्स्ट ॲप्लिकेशन टोरिसेलीज लॉ टू फाइंड द स्पीड ऑफ ए फ्लक्स. सेकंड ॲप्लिकेशन वॉज व्हेंचुरी ट्यूब टू फाइंड द स्पीड ऑफ फ्लुइड फ्लोइंग थ्रू द ट्यूब. थर्ड application was lifting of aeroplane. Next was working of atomizer, and next is blowing of roofs by stormy wind. Such type of 5 applications of Bernoulli's principle we have studied in our previous lecture. I have told you in previous lecture that we have completed the theory of textbook of mechanical properties of fluids. In that there are 2 topics. First is फ्लुइड मेकॅनिक्स अँड सेकंड इज सरफेस टेन्शन. मग हे जे 2 टॉपिक आहेत याचे सेपरेट MCQ तुम्हाला एररलेसमध्ये आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. फ्लुइड मेकॅनिक्स वेगळं आहे, सरफेस टेन्शन वेगळं आहे, आणि हे दोन्ही टॉपिक कंबाईन आपल्या टेक्स्टबुकच्या टॉपिकमध्ये आहेत. ओके, म्हणजे आपण इथे फ्लुइड मेकॅनिक्स कंप्लीट केला आणि सरफेस टेन्शन कंप्लीट केलेलं आहे. मग त्याच्यामुळे या दोन्ही टॉपिकचे MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मग आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधला हा जो फ्लुइड मेकॅनिक्स आहे, तर फ्लुइड मेकॅनिक्सचे MCQ ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करायला घ्याल त्यावेळेस काय होतं? तर आपल्याला काहीतरी अजून एक्स्ट्रा थेरी पाहिजे आहे, जी रेफरन्स बुकमध्ये आहे पण टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण ती आपल्याला MCQ सॉल्व करण्यासाठी रिक्वायर्ड आहे. मग ती थेरी काय आहे ती आज आपण आजच्या लेक्चरमध्ये थोडी बघणार आहोत. ओके, ॲडिशनल थेरी मी म्हणते. कशाची आहे ही? फ्लुइड मेकॅनिक्सची. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असं मी म्हणत नाही. आता ही थेरी कशाची सांगते मी तुम्हाला? फ्लुइड मेकॅनिक्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा थेरी लागेल.
ती कोणती आहे तर पहिल्यांदा इथे बघा फर्स्ट काय सांगते मी तर पॉइसोलिस फॉर्म्युला. पॉइसोलिस फॉर्म्युला याच्यामध्ये आपल्याला काय त्यानं हा जो सायंटिस्ट आहे यानं काय सांगितलं बघा, एक युनिफॉर्म ट्यूब घेतली आहे. इथे नॉन युनिफॉर्म ट्यूब नाही. आता ट्यूब कशी आहे तर युनिफॉर्म ट्यूब आहे. मग युनिफॉर्म ट्यूब आहे आणि त्याची रेडियस किती आहे आर आहे. रेडियस आर आहे, युनिफॉर्म ट्यूब आहे आणि ट्यूबची लेंथ किती आहे तर एल एवढी लेंथ आहे. मग या सायंटिस्टनं सांगितलं काय तर ज्या वेळेस या ट्यूबमधनं फ्लुइड फ्लो होतं तर त्या फ्लो होणाऱ्या फ्लुइडचं व्हॉल्यूम हे प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली कशाला प्रपोर्शनल आहे तर पीला. पी म्हणजे काय तर हे जे दोन एंड आहेत या ट्यूबचे त्या दोघांच्यातला प्रेशर डिफरन्स. म्हणजे या ट्यूबच्या बोथ एंड्समध्ये जो प्रेशर डिफरन्स आहे, इथं प्रेशर असेल सपोज P1, इथं असेल P2, तर दोघांच्या मधला प्रेशर डिफरन्स किती असेल तर P असेल. P म्हणजे प्रेशर नाही, P म्हणजे काय आहे प्रेशर डिफरन्स आहे. आणि डायरेक्टली प्रपोर्शनल आहे R⁴ ला. R म्हणजे काय आहे तर रेडियस आहे. कशाची या ट्यूबची रेडियस आहे. PR⁴ याला डायरेक्ट प्रपोर्शन आहे आणि इन्व्हर्स प्रपोर्शन आहे इटा आणि एलला. तर याच्यामध्ये इटा म्हणजे काय आहे तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे आणि एल म्हणजे काय आहे तर या ट्यूबची लेंथ आहे. तर आता इटा म्हणजे काय आपण हे बघितलेलं आहे बघा, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड्स. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता F = eta/dv/dx. त्याच्यामध्ये इटा काय असतो तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असतो. मग तो इटा इथे आहे. इटा म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर आता व्ही म्हणजे काय तर या ट्यूबमधून फ्लो होणाऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम. पी म्हणजे काय प्रेशर डिफरन्स. आर इट इज द रेडियस ऑफ द ट्यूब. इटा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आणि एल म्हणजे ट्यूबची लेंथ. आता हे जर आपण पुढे इक्वेट केलं म्हणजे हे प्रपोर्शनचं साईन काढलं आणि त्याच्या जागी काय टाकलं कॉन्स्टंट टाकला तर तो कॉन्स्टंट या इक्वेशनमध्ये π/8 असा आहे. मग फॉर्म्युला काय येतो बघा, इथं कॉन्स्टंट टाकला, कॉन्स्टंट आहे π/8 PR⁴ η/L असा फॉर्म्युला येईल. मग याच्यामध्ये V फॉर्म्युला काय मिळतो बघा π/8 PR⁴ η/L. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की हा V डिपेंड कुणावर आहे आणि याच्यामध्ये इथं कॉन्स्टंट टाकायचं आहे आणि तो कॉन्स्टंट काय आहे तर π/8 आहे. ओके. तर आता मग व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड विच इज फ्लोईंग थ्रू द ट्यूब फॉर्म्युला काय आहे πPR⁴ / 8 η/L. ओके. आणि हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला म्हटलं जाईल पॉइसोलिस इक्वेशन. ओके. हे पॉइसोलिस काय आहे इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये V = P/R असा फॉर्म्युला पुढे त्यानं फॉर्म केला. तर हा R जो आहे तो R म्हणजे काय असतो तर या R कशाबद्दल टाकला त्यानं तर 8 η/L / πR⁴. याच्याऐवजी त्यानं पुटअप काय केलं कॅपिटल R. बघा V = हा P ॲज इट इज लिहिला आहे. मग यातलं काय कॅन्सल झालं तर πR⁴ 8 η/L आणि ह्या सगळ्याबद्दल त्यांना इथं डिवायडेड बाय R टाकला. म्हणजेच इथे R काय इंडिकेट करेल तर 8 η/L / πR⁴. याच्याबद्दल त्यानं काय टाकलेलं आहे तर R टाकलेलं आहे. आलं लक्षात. मग सपोज ही आरची व्हॅल्यू इथे पुटअप करून बघा मग हा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. समजलं. मग हा आर जो आहे या आरला काय म्हटलं जातं लिक्विड रेझिस्टन्स. काय म्हटलं जाईल लिक्विड रेझिस्टन्स. मग सपोज आपल्याला लिक्विड रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, याच्यातून फ्लो होणाऱ्या लिक्विडचा लिक्विड रेझिस्टन्स काढायचा आहे तर तो म्हणजे काय असणार आर असणार. आर कसा काढायचा तर 8 η/L / πR⁴ करायचं. 8 η/L / πR⁴ केलं की आपल्याला लिक्विडचा त्या रेझिस्टन्स मिळतो. आणि इथं P/R असं लिहितोय आपण. म्हणजे V म्हणजे काय व्हॉल्यूम इज इक्वल टू प्रेशर डिफरन्स अपॉन लिक्विड रेझिस्टन्स. आणि जनरल त्याचा फॉर्म्युला वर लिहिला इथे काय आहे फॉर्म्युला π/8 PR⁴ / η/L.
ओके, मेन फॉर्म्युला लक्षात पाहिजे आपल्याला. व्ही इक्वल टू काय, π/8 PR⁴ अपॉन इटा एल. हा आहे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. हा कशामध्ये कन्वर्ट केला, P/R मध्ये. याच्यामध्ये R म्हणजे काय, लिक्विड रेझिस्टन्स. लिक्विड रेझिस्टन्स R कसा फाइंड आउट केला, तर 8 इटा एल अपॉन πR⁴. ओके, हा आहे लिक्विड रेझिस्टन्स ऑफ द फ्लुइड विच इज फ्लोईंग थ्रू द ट्यूब. आता याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे याला म्हटलं जातं पॉइझलिस इक्वेशन. आणि हा R जो आहे याला काय म्हणायचं, लिक्विड रेझिस्टन्स. मग आपल्याला जर एक्झाम्पलमध्ये लिक्विड रेझिस्टन्स काढायला सांगितला तर आपल्याला हे जमलं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा, सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन. इथं एकच ट्यूब दाखवलेली आहे आणि इथं 2 ट्यूब आहेत. म्हणजे या ट्यूबचे 2 प्रकारे कॉम्बिनेशन केले जाऊ शकतात. 2 ट्यूब आहेत डिफरंट ट्यूब्स आणि त्या एकमेकांना सिरीजमध्ये जोडल्या. 2 डिफरंट ट्यूब्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल कनेक्ट केल्या. अशा प्रकारे 2 कॉम्बिनेशन्स याचे होऊ शकतात. इथे फर्स्ट बघतोय आपण सिरीज कॉम्बिनेशन. मग याच्यामध्ये इथं एक ट्यूब आहे, इथं सेकंड ट्यूब आहे. हे दोघं कसे कनेक्ट केलेत, सिरीजमध्ये कनेक्ट केलेत. L1 आणि L2 म्हणजे काय, फर्स्ट ट्यूबची लेंथ आहे L1, सेकंड ट्यूबची लेंथ किती आहे तर L2 आहे. आणि इथं या ट्यूबच्या एंडला प्रेशर डिफरन्स जो आहे तो असेल P1, सेकंड ट्यूबच्या एंडला प्रेशर डिफरन्स काय असेल, P2 असेल. आणि याची रेडियस आहे सपोज R1 आणि याची रेडियस किती आहे R2. याची रेडियस R1, याची रेडियस R2. इथं फर्स्ट ट्यूबच्या एंडला प्रेशर डिफरन्स P1, सेकंड ट्यूबच्या एंडमध्ये प्रेशर डिफरन्स P2 असेल. मग आपल्याला P काढायचा आहे. P म्हणजे काय, तर सिरीज कॉम्बिनेशन केलं. फर्स्ट ट्यूबच्या एंड्समध्ये प्रेशर डिफरन्स P1 आहे, सेकंड ट्यूबच्या एंड्समध्ये प्रेशर डिफरन्स P2 आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर आता ज्यावेळेस ह्या 2 ट्यूब कनेक्ट केल्या एकमेकांना सिरीजमध्ये, त्यावेळेस इथं आणि इथं हे जे 2 एंड तयार झाले याच्यामध्ये प्रेशर डिफरन्स किती आहे, तर यांच्यामध्ये असणारा डिफरन्स प्लस यांच्यामध्ये असणारा डिफरन्स. मग इथला डिफरन्स आहे P1, या दोघांच्यातला डिफरन्स आहे P2. मग या 2 एंड्समध्ये प्रेशर डिफरन्स किती झाला, तर P1 प्लस P2. या दोघांच्यातला डिफरन्स प्लस या दोघांच्यातला डिफरन्स P1 प्लस P2 असेल. ओके, आता त्यानंतर इथून जे फ्लुइड फ्लो होणार आहे तेच फ्लुइड पुढे जाणार आहे ना. म्हणजे काय, तर इथून जे व्हॉल्यूम फ्लो होत आहे फ्लुइडचं तेच पुढे पास होत आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड विच इज फ्लोईंग थ्रू द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द 2 ट्यूब्स इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय असेल, कॉन्स्टंट असेल. आणि ह्या 2 पॉईंटमध्ये प्रेशर डिफरन्स किती असेल, P1 प्लस P2. इथं समजलं का बघा. P1 म्हणजे प्रेशर डिफरन्स बिटवीन दिस 2 एंड्स. यांच्यातला प्रेशर डिफरन्स P1 आहे, यांच्यातला प्रेशर डिफरन्स P2 आहे. मग या दोघांच्यातला किती झाला, P1 प्लस P2 झाला. ओके, आणि व्हॉल्यूम जे आहे इथून जे व्हॉल्यूम फ्लो होणार V तेच इथून पुढे फ्लो होणार आहे. म्हणजे दोन्ही ट्यूब्सच्या सिरीज कॉम्बिनेशनमधून जे फ्लुइड फ्लो होईल त्याचं व्हॉल्यूम कसं असेल तर कॉन्स्टंट असेल. आणि P इक्वल टू काय असणार आहे, तर P1 प्लस P2 असणार आहे. आता इथं बघा V कॉन्स्टंट आहे म्हणजे V1 इक्वल टू V2 इक्वल टू काय आहे तर V आहे. आता तो फॉर्म्युला बघायचा आहे. P इक्वल टू काय आहे, P1 प्लस P2. आता प्रेशरचा याच्यावरून आपण फॉर्म्युला काढूया. इथं व्हॉल्यूमचा आहे ना आपल्याकडे. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय येईल सांगा, तर V8 इटा L अपॉन πR⁴. V8 इटा L अपॉन πR⁴. आता सपोज मी P1 लिहिलं तर P1 काय येईल, V1 त्यानंतर इटा कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी लिक्विडसाठी सेम असेल, L1 लेंथ L1 होईल आणि R1. मग P2 इक्वल टू काय येईल, तर V28 इटा L2 अपॉन πR⁴. आता P इक्वल टू काय आहे बघा, तर P1 प्लस P2 आहे. P1 किती आहे, 8 इटा L1. त्यानंतर V1च्या ऐवजी आपण V टाकू शकतो. V डिवायडेड बाय 8 इटा L1V अपॉन πR⁴ प्लस 8 इटा L2V अपॉन πR⁴. मग याच्यामधून 8 इटा L1 अपॉन πR⁴ प्लस 8 इटा L2 अपॉन πR⁴
आणि व्ही काय निघेल कॉमन इज इक्वल टू काय असेल पी. असा आपल्याला एक इथे फॉर्म्युला मिळाला. ओके, मग व्ही इज इक्वल टू काय येईल बघा, व्ही इक्वल टू काय असेल, पीला हे डिव्हाइड होईल म्हणजे पी अपॉन 8 इटा एल अपॉन पाय R1 रेस टू 4 प्लस 8 इटा L2 अपॉन पाय R2 रेस टू 4. ओके, असा फॉर्म्युला आला. आता 8 इटा एल अपॉन पाय आर रेस टू 4, 8 इटा एल अपॉन पाय आर रेस टू 4 हा फॉर्म्युला कुणाचा आहे, आरचा आहे. मग इथं 1 1 टाकलं आहे ना, मग त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो ना, इक्वल टू पी अपॉन हे 8 इटा L1 अपॉन पाय R1 रेस टू 4 म्हणजे असेल R1 आणि 8 इटा L2 अपॉन पाय R2 रेस टू 4 म्हणजे असेल R2. ओके, म्हणजे व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला बघा, पी अपॉन R1 प्लस R2 आणि इथला व्हीचा फॉर्म्युला काय आहे बघा, व्ही इक्वल टू पी अपॉन आर. म्हणजे इथे आर हा एका सिंगल ट्यूबसाठी यूज केलेला होता आणि त्याला रिप्लेस इथं कुणी केलं, R1 प्लस R2ने. मग त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो, व्ही इक्वल टू पी अपॉन आर इफेक्टिव्ह. म्हणजेच ज्या वेळेस 2 ट्यूब या सिरीजमध्ये जोडल्या जातात, सिरीजमध्ये जोडल्यानंतर फॉर्म्युला काय येतो तर व्ही इक्वल टू पी अपॉन आर इफेक्टिव्ह. आणि आर इफेक्टिव्ह किती असतो सिरीज कॉम्बिनेशनसाठी, R1 प्लस R2. बरोबर, आर इफेक्टिव्ह किती आहे तर R1 प्लस R2. म्हणजे जर 2 ट्यूब सिरीजमध्ये जोडल्या तर त्या 2 ट्यूबचा जे लिक्विड फ्लो होत आहे त्याचा इफेक्टिव्ह लिक्विड रेझिस्टन्स हा कसा काढायचा तर सिंपल, इथल्या फ्लुइडचा लिक्विड रेझिस्टन्स असेल R1, इथल्या फ्लुइडचा लिक्विड रेझिस्टन्स असेल R2 आणि R1 प्लस R2 केलं की तुम्हाला सिरीज कॉम्बिनेशनमधला लिक्विड रेझिस्टन्स मिळेल. ओके, आणि पी म्हणजे काय तर हे आणि हे एन जे आहे या दोघांच्यातला प्रेशर डिफरन्स. मग लिक्विड रेझिस्टन्स कसे काढायचे तर 8 इटा L1 अपॉन पाय R1 रेस टू 4 प्लस 8 इटा L2 अपॉन पाय R2 रेस टू 4. समजलं. सेम तसंच आता पुढचं कॉम्बिनेशन आहे बघा कोणतं, पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इथं जसं 2 पाईप या सिरीजमध्ये जोडल्या होत्या तसं इथं काय केलेलं आहे बघा की या 2 ट्यूब आहे ह्या कशामध्ये जोडल्यात, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, एकमेकांना त्या कशा आहेत, पॅरलल आहेत. याच्यातून लिक्विड फ्लो होत आहे. पहिली ही ट्यूब आहे, याची लेंथ आहे L1, सेकंड ट्यूब त्याच्या खाली आहे, त्याची लेंथ किती आहे, L2 आहे. आता इथे मी काय लिहिलं आहे बघा तर पी इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे, कारण 2 ट्यूब सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. सेम हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर सगळीकडे कॉन्स्टंट असतं, हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. प्रेशर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल इज ऑलवेज सेम. मग इथं सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे त्याच्यामुळं प्रेशर सेम असेल आणि व्ही इक्वल टू काय असेल तर V1 प्लस V2. ओके, मग आता व्ही डिफरंट का, आता व्ही म्हणजे काय तर ह्या ट्यूबमधनं फ्लो होणारं व्हॉल्यूम फ्लुइडचं. मग इथून या ट्यूबमधनं जाणारं जे फ्लुइड आहे त्याचं व्हॉल्यूम असेल V1, या ट्यूबमधून जाणाऱ्या फ्लुइडचं व्हॉल्यूम असेल V2. मग हे दोन्ही व्हॉल्यूम डिफरंट असणार. का डिफरंट असणार, कारण इथून सेपरेटली फ्लुइड जातं आहे, इथून सेपरेटली फ्लुइड जातं आहे. डिपेंड कशावर असेल, ह्या ट्यूबच्या साईजवर. बरोबर की नाही. ह्याची रेडियस डिफरंट आहे, याची रेडियस किती R1 आहे, ह्याची किती आहे R2 आहे. दोघांच्या रेडियस कशा आहेत, डिफरंट आहेत. साईज डिफरंट आली, साईज डिफरंट आल्यामुळे त्यांच्यातून फ्लो होणाऱ्या फ्लुइडचं व्हॉल्यूम डिफरंट असेल. याचं व्हॉल्यूम असेल V1, याचं व्हॉल्यूम असेल V2. मग दोन्ही ह्या कॉम्बिनेशनमधून जाणारं जे व्हॉल्यूम आहे ते कसं काढायचं, जर तुम्ही ह्याला एकच कन्सिडर केलं तर व्हॉल्यूम कसं काढाल, ह्या व्हॉल्यूमची आणि ह्या व्हॉल्यूमची काय करायची, ॲडिशन. मग V इक्वल टू काय असेल, V1 प्लस V2. आता आपल्याकडे V1 आपल्याला फाइंड आउट करता येईल. V1साठी हा फॉर्म्युला बघा काय येईल, पाय पी R1 रेस टू 4 अपॉन 8 इटा L1. V2 इज इक्वल टू काय असेल, पाय पी R2 रेस टू 4 अपॉन 8 इटा L2. याच्यामध्ये मी P कॉन्स्टंट ठेवला आहे, P1 आणि P2 असं वेगळं लिहिलं नाही आहे, कारण P कसं आहे तर कॉन्स्टंट आहे, इटा कॉन्स्टंट आहे, पाय आणि 8 हे कॉन्स्टंट आहेत. मग V इज इक्वल टू काय आहे तर V1 प्लस V2 आहे. V1 प्लस V2 करा, याच्यामधला P साईडला घ्या, काय येईल, पाय R1 रेस टू 4 अपॉन 8 इटा L1 प्लस पाय R2 रेस टू 4 अपॉन 8 इटा L2 आणि
ब्रॅकेटच्या बाहेर पी कॉमन असेल. मग याच्यामध्ये हा फॉर्म्युला कसा लिहिला जाईल बघा, तर पी अपॉन आर इफेक्टिव्ह म्हणजे हे कसं येईल, पी अपॉन 1/R1 प्लस 1/R2 असं येईल. बघा R1 लिहायचं आहे मला, R1 तर काय आला पाहिजे 8 eta L1 अपॉन पाय R1⁴. पण तिथं ही जी टर्म आहे पाय R1⁴ अपॉन 8 eta L1 आहे ना, म्हणजे ते काय आलं तर 1/R1 बरोबर. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो बघा, हे काय आहे तर 1/R1 आहे, हे काय आहे तर 1/R2 आहे आणि इंटू काय आहे इथं पी आहे बरोबर. हे पाय R1⁴ उलटं केलं, 8 eta L1 खाली आला तर तो काय आला 1/R1 प्लस काय आला 1/R2 आला. म्हणजे इथं हा जो इफेक्टिव्ह R1 येईल तो कसा येईल बघा, आर इफेक्टिव्ह याचा फॉर्म्युला काय असणार आहे तर तुम्ही असं लिहू शकता इथे पी अपॉन आर इफेक्टिव्ह म्हणजेच काय तर पी इथं 1/R1 प्लस 1/R2 म्हणजे आर इफेक्टिव्हचा फॉर्म्युला काय येईल याच्यामध्ये 1/R इफेक्टिव्ह इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. ओके, मग आर इफेक्टिव्हचा फॉर्म्युला काय असेल तर R1 R2 अपॉन R1 प्लस R2. बघा पी अपॉन आर इफेक्टिव्ह याच्याऐवजी आपण इज इक्वल टू काय केलं आहे पी अपॉन आर इफेक्टिव्ह. बघा हे जे आहे ह्यातला पी ॲज इट इज ठेवला आणि 1/R इफेक्टिव्ह लिहिला आणि हे कम्पेअर केले दोन इक्वेशन्स तर 1/R इफेक्टिव्ह म्हणजेच काय आहे तर 1/R1 प्लस 1/R2 आहे. मग आर इफेक्टिव्ह कसा काढायचा तर R1 R2 अपॉन काय करायचं R1 प्लस R2, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. म्हणजे याच्यामध्ये सपोज आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन दिलं आहे तर लिक्विड रेझिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशनसाठी काय कराल सिम्पल ॲडिशन R1 प्लस R2. पण जर पॅरलल कॉम्बिनेशन दिलं असेल तर काय कराल R1 R2 अपॉन R1 प्लस R2. R1 कसा काढायचा 8 eta L1 अपॉन पाय R1⁴. R2 कसा काढायचा 8 eta L2 अपॉन पाय R2⁴. ओके, आणि याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं फक्त सिरीज कॉम्बिनेशन असेल तर प्रेशर कसं काढाल P1 प्लस P2 व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि पॅरलल कॉम्बिनेशनसाठी काय कॉन्स्टंट आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूमची काय होईल ॲडिशन होईल. सिम्पल एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपण V इक्वल टू P/R असं घेतो आहे. P ह्या कॉम्बिनेशनसाठी P1 प्लस P2 करायचं आणि तिथे P कसा असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे आणि अपॉन R घेताना इथं R1 प्लस R2 करायचं आणि तिकडे काय करायचं R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ओके, लक्षात आलं का सगळ्यांना. बघा पॉइझलीज इक्वेशन पाय P r⁴ अपॉन 8 eta L इज इक्वल टू V. यातला V इक्वल टू P/R केला ज्याच्यामध्ये R इक्वल टू 8 eta L अपॉन पाय r⁴ आणि हा जो आहे हा काय आहे लिक्विड रेझिस्टन्स. ओके, आणि त्याच्या आपण दोन डिफरंट केसेस बघितल्या सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, आता सेकंड पॉईंट बघा इथे सपोज एखादी बॉडी आहे ही स्पिरिकल बॉडी किंवा कोणत्याही शेपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये बॉडी असेल ती बॉडी सपोज आपण लिक्विडमध्ये डीप केली तर डीप केल्यानंतर तिचं जे ॲपॅरंट वेट आहे ते कसं फाइंड आउट करायचं. बघा बॉडी लिक्विडमध्ये डीप केली, लिक्विडची डेन्सिटी आहे सिग्मा आणि ही जी बॉडी आहे तिची डेन्सिटी आहे रो. बॉडीची डेन्सिटी रो, लिक्विडची डेन्सिटी सिग्मा आहे. मग याच्यामध्ये बॉडीचं ॲक्च्युअल वेट म्हणजे काय आणि ॲपॅरंट वेट म्हणजे काय. ॲक्च्युअल म्हणजे बॉडीचं खरं जे वेट आहे ते ॲक्च्युअल वेट. ॲपॅरंट वेट म्हणजे काय तर तिचं जे वेट आहे ते ॲपॅरंटचा अर्थ काय आभासी असं आपण म्हणतो. मग ते वेट म्हणजे कसं काढायचं तर ॲक्च्युअल वेट पहिल्यांदा बघूया आपण. ॲक्च्युअल वेट जे आहे बॉडीचं ते सपोज आहे mg. m म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू g बरोबर. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बॉडीचं ॲक्च्युअल वेट ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस इथं v इंटू
त्या बॉडीची डेन्सिटी घेतो. बॉडीचं जे मटेरियल आहे त्याची डेन्सिटी काय असते, रो असते. मग त्यामुळे फॉर्म्युला काय येतो, व्ही रो जी असा येतो. त्यानंतर आपण सपोज अपथ्रस्ट घेऊयात. अपथ्रस्ट कसं काढलं जाईल, तर जेवढं बॉडीचं वेट आहे तेवढंच अपथ्रस्ट एक्झर्ट केलं जातं. पण याच्यामध्ये व्ही सिग्मा जी असा फॉर्म्युला येतो. चेंज काय आहे बघा, ज्या वेळेस ॲक्च्युअल वेट या बॉडीचं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट केलं जाईल त्यावेळेस आपण एम जी हाच फॉर्म्युला घेतला आहे. पण व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द बॉडी घेतलं आहे. बॉडीची डेन्सिटी घेतली आहे रो, बरोबर. पण त्या बॉडीवर हे जे लिक्विड आहे, इथं असणारं लिक्विड हे या बॉडीवर अपवर्ड डायरेक्शनमध्ये काय एक्झर्ट करतं, फोर्स एक्झर्ट करतं. आणि अपवर्ड एक्झर्ट केलं जाणारं फोर्स, अप म्हणजे अपवर्ड, थ्रस्ट म्हणजे फोर्स. ओके, अपथ्रस्टचा अर्थ काय, अपवर्ड डायरेक्शनमध्ये जे फोर्स एक्झर्ट केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, अपथ्रस्ट असं म्हणतो. ते कोण एक्झर्ट करतं, तर ज्यावेळेस बॉडी डाऊनवर्ड येते आहे त्यावेळेस बॉडीचं वेट लिक्विडवर फॉल होतं. मग लिक्विड काय करतं, तर बॉडीवर रिटर्न फोर्स एक्झर्ट करतं आणि ते जे फोर्स आहे त्याला काय म्हटलं जातं, तर अपथ्रस्ट असं म्हटलं जातं. मग हे जे अपथ्रस्ट आहे ते किती असतं, तर एम जी एवढंच असतं. मग एम जी इक्वल टू काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. पण इथे चेंज काय बघा, ह्या दोघांच्यात चेंज काय, तर ॲक्च्युअल वेट हे बॉडीकडून एक्झर्ट केलं जातं त्याच्यामुळे डेन्सिटी इथे बॉडीची घेतली जाते. आणि अपथ्रस्ट जे आहे ते लिक्विडकडून एक्झर्ट केलं जातं त्याच्यामुळे इथे डेन्सिटी लिक्विडची घेतली जाते आणि ती किती आहे, तर सिग्मा आहे. हा चेंज फक्त आहे. मग ॲपॅरंट वेट काढायचं असेल आपल्याला, तर ॲपॅरंट वेटचा फॉर्म्युला काय आहे, तर ॲक्च्युअल वेट किती आहे, ॲक्च्युअल वेट व्ही रो जी मायनस अपथ्रस्ट, अपथ्रस्ट किती आहे, व्ही सिग्मा जी. मग फॉर्म्युला काय येईल, व्ही जी इंटू रो मायनस सिग्मा, व्ही जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा असा फॉर्म्युला येईल. पुढं व्ही जी इंटू रो करा आणि डिव्हाइड बाय रो करा. बघा, मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं रोनी, तर पुढं काय येईल, तर व्ही जी रो इंटू सेपरेट डिव्हाइड करा 1 मायनस सिग्मा अपॉन रो. ओके, व्ही जी रो इंटू 1 मायनस सिग्मा अपॉन रो. हा फॉर्म्युला कोणाचा मिळाला, तर ॲपॅरंट वेटचा. मग ॲपॅरंट वेटचा जर फॉर्म्युला तुम्ही नीट बघितला तर याच्यामध्ये व्ही रो जी म्हणजे काय असतं, व्ही रो जी म्हणजे काय, ॲक्च्युअल वेट. मग फॉर्म्युला पुढे काय येऊ शकतो ॲपॅरंट वेटचा, तर देअरफॉर ॲपॅरंट वेट इज इक्वल टू काय असेल, तर ॲक्च्युअल वेट इंटू ब्रॅकेट 1 मायनस सिग्मा अपॉन रो. फॉर्म्युला काय आला, तर ॲपॅरंट वेट इज इक्वल टू ॲक्च्युअल वेट इंटू ब्रॅकेट 1 मायनस सिग्मा अपॉन रो. ॲक्च्युअल वेट व्ही रो जी इंटू 1 मायनस सिग्मा अपॉन रो. दिस इज द फॉर्म्युला फॉर द ॲपॅरंट वेट. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये ॲपॅरंट वेट काढायचं आहे तर कसं काढायचं, ॲक्च्युअल वेट घ्यायचं आणि त्याच्यात काय करायचं, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस सिग्मा अपॉन रो. सिग्मा म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द बॉडी आणि व्ही रो जी म्हणजे काय, बॉडीचं ॲक्च्युअल वेट. ओके, अशा प्रकारे हे ॲपॅरंट वेट इथं काढलं जाईल. आता नेक्स्ट पॉईंट बघा, हे हा सेकंड पॉईंट झाला. नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट, इफ बॉडी इज इमर्स्ड इन द लिक्विड. सपोज एखादी बॉडी आहे आणि ती लिक्विडमध्ये डीप केली. लिक्विडमध्ये डीप केल्यानंतर त्या बॉडीच्या वेटमध्ये काय होते, डिक्रीज होते. बॉडीचं एअरमध्ये असणारं वेट आणि बॉडीचं लिक्विडमध्ये डीप केल्यानंतरचं वेट याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स घेतला तर एअरमधलं वेट जास्त असेल, लिक्विडमध्ये डीप केल्यानंतर वेट काय होईल, कमी होईल. म्हणजे देअर इज डिक्रीज इन द वेट व्हॅन द बॉडी इज डिप्ड इन द लिक्विड. लिक्विडमध्ये डीप केल्यावर वेट काय होतं, डिक्रीज होतं. सपोज ॲक्च्युअल वेट ज्यावेळेस एअरमध्ये वेट केलं जाईल ते असेल W1 आणि ज्या वेळेस लिक्विडमध्ये डीप केलं जाईल त्यावेळेस असेल सपोज W2. तर लॉस ऑफ वेट कसा काढायचा, तर W1 मायनस W2 करायचं. मग आता इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे, लॉस ऑफ वेट काय करायचं आहे, W1 मायनस W2. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा, तर ॲपॅरंट वेट इज इक्वल टू ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट. फॉर्म्युला काय आहे, ॲपॅरंट वेट इज इक्वल टू ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट. ॲपॅरंट वेट ॲक्च्युअल वेट आहे बघा इथे, मग ॲक्च्युअल वेट
मायनस ॲपॅरंट वेट, ॲक्च्युअल वेट मायनस ॲपॅरंट वेट इक्वल टू काय येईल मग अपथ्रस्ट येईल. ॲक्च्युअल वेट किती आहे W1 मायनस ॲपॅरंट वेट किती आहे W2 इज इक्वल टू अपथ्रस्ट असतं V सिग्मा G. म्हणजे हे जे आहे हे W1 मायनस W2 म्हणजे काय असेल तर लॉस ऑफ वेट. कसा काढायचा तर V सिग्मा G हा त्याचा फॉर्म्युला. म्हणजे ज्या वेळेस लिक्विड हे एखादी बॉडी लिक्विडमध्ये डिप केली जाईल, बॉडी लिक्विडमध्ये डिप केल्यानंतर वेटमध्ये काय होणार लॉस होणार. तो वेट लॉस कसा काढायचा तर W1 मायनस W2 इज इक्वल टू V सिग्मा G हा त्याचा फॉर्म्युला. मग V कसं काढलं जाईल, V म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. मग Vचा फॉर्म्युला काय असेल तर W1 मायनस W2 अपॉन सिग्मा G. म्हणजे जर बॉडीचं व्हॉल्यूम काढायला सांगितलं तर V कसं काढायचं तर W1 मायनस W2 लॉस ऑफ वेट अपॉन सिग्मा G. ओके, हे झाला नेक्स्ट पॉईंट. पुढचा पॉईंट बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द बॉडी. जर आपल्याला बॉडीची काय फाइंड आउट करायची आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी नाही, कसली डेन्सिटी आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या बॉडीच्या डेन्सिटीला वॉटरच्या डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं जातं त्यावेळेस आपल्याला कोणती डेन्सिटी मिळते रिलेटिव्ह डेन्सिटी. लक्षात ठेवा, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय डेन्सिटी इंटू डेन्सिटी कोणत्याही बॉडीची आणि इंटू काय करायचं डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आपल्याला काय मिळते रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टान्स इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर केलं की आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी मिळणार आहे. मग आता याच्यामध्ये रिलेटिव्ह डेन्सिटीसाठी फॉर्म्युला काय आहे बघा. ज्या वेळेस बॉडी एअरमध्ये आहे त्यावेळेस तिचं वेट घ्यायचं. त्यानंतर बॉडी ज्या वेळेस लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये डिप केली जाते. आता इथे आपण वॉटर म्हणतो आहे, याच्याऐवजी कुठलंही लिक्विडसुद्धा असू शकतं. मग काय करायचं पहिल्यांदा तर एअरमध्ये वेट घ्यायचं, त्यानंतर तिला वॉटरमध्ये डिप करायचं, वॉटरमध्ये असतानाचं वेट नोट डाऊन करायचं. तर मग आता फॉर्म्युला काय येतो बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द बॉडी इज इक्वल टू वेट ऑफ द बॉडी इन एअर अपॉन लॉस ऑफ वेट ऑफ द बॉडी इन वॉटर. काय फॉर्म्युला आहे वेट ऑफ द बॉडी इन एअर अपॉन लॉस ऑफ वेट ऑफ द बॉडी इन वॉटर. एअरमध्ये असणारं वेट आणि वॉटरमध्ये डिप केल्यानंतर होणारा लॉस ह्या दोघांचा रेशो घ्यायचा. मग लॉस कसा काढायचा तर आता लॉस कसा काढणार सांगा. एअरमध्ये असताना वेट जास्त आहे, वॉटरमध्ये डिप केलं वेट काय होणार कमी होणार. मग लॉस किती झाला कसा फाइंड आउट करायचा तर एअरमध्ये असणारं वेट घ्यायचं, त्याच्यातून वॉटरमध्ये असणारं वेट मायनस करायचं. म्हणजे काय कळेल आपल्याला किती लॉस झाला. मग सपोज W1 म्हणजे काय बॉडीचं एअरमधलं वेट, W2 म्हणजे काय बॉडीचं वॉटरमधलं वेट. मग हा फॉर्म्युला कसा येईल तर वेट ऑफ बॉडी इन एअर म्हणजे काय W1. नेक्स्ट काय लिहिलं आहे लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर. लॉस कसा काढायचा तर वेट इन एअर मायनस वेट इन वॉटर. मग फॉर्म्युला काय येईल बघा W1 अपॉन W1 मायनस W2. ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही काय फाइंड आउट करू शकता रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटर. फॉर्म्युला काय आहे सांगितला वेट ऑफ बॉडी इन एअर अपॉन वेट ऑफ बॉडी इन एअर मायनस वेट ऑफ बॉडी इन वॉटर. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. सपोज तुम्हाला सांगितलं असेल लॉस ऑफ वेट इन वॉटर किती आहे ए आहे, लॉस ऑफ वेट इन लिक्विड दुसरं एखादं लिक्विड घेतलं त्याच्यातला लॉस किती आहे तर बी आहे. म्हणजे एखादी बॉडी आहे तिच्या वेटमध्ये होणारा लॉस एखाद्या लिक्विडमध्ये किती आहे सांगितलं आहे ए सांगितलं आहे. आणि त्याच बॉडीसाठी सपोज ती बॉडी लिक्विडमध्ये डिप केलेली असेल तर लिक्विडमध्ये डिप केल्यानंतर तिच्या वेटमध्ये होणारा लॉस किती आहे सांगितला आहे तर बी एवढा आहे सांगितला आहे. बघा ए म्हणजे वेट ऑफ लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर आणि बी म्हणजे काय तर लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन लिक्विड. आणि सिग्मा एल म्हणजे काय रिलेटिव्ह डेन्सिटी इन लिक्विड. सिग्मा वॉटर म्हणजे काय रिलेटिव्ह डेन्सिटी इन वॉटर. त्यांचा रेशो आणि लॉस ऑफ वेट यांचं प्रपोर्शन कसं असेल बघायचं आहे आपल्याला. सपोज सिग्मा एल काढायचं आहे मला तर काय येईल वेट ऑफ बॉडी इन एअर अपॉन
लॉस ऑफ वेट इन वॉटर, सॉरी लिक्विड, इथं लिक्विड घेतलं आहे ना, मग सिग्मा डब्ल्यू काय असेल, वेट ऑफ बॉडी इन एअर अपॉन लॉस ऑफ वेट इन वॉटर. ओके, असं असेल. मग आता सपोज सिग्मा एल अपॉन सिग्मा डब्ल्यू केलं तर वेट ऑफ बॉडी इन एअर, वेट ऑफ बॉडी इन एअर कॅन्सल होईल आणि हे जे आहे सिग्मा एल अपॉन सिग्मा डब्ल्यू करतो आहे, मग त्याच्यामुळं लॉस ऑफ वेट इन वॉटर येईल आणि डिव्हायडेड बाय काय येईल, तर लॉस ऑफ वेट इन लिक्विड. ओके, मग लॉस ऑफ वेट इन वॉटर किती आहे ए, लॉस ऑफ वेट इन लिक्विड आहे बी. मग सिग्मा एल अपॉन सिग्मा डब्ल्यू हे रिलेशन मिळेल आपल्याला ए अपॉन बी. आलं लक्षात. एखादी बॉडी वॉटरमध्ये डिप केली, लिक्विडमधच्या वेटमधला लॉस आहे ए. एखादी बॉडी दुसऱ्या एखाद्या लिक्विडमध्ये डिप केली, त्यावेळेस तिच्या वेटमधला लॉस आहे बी. तर तिच्या रिलेटिव्ह डेन्सिटीचा रेशो बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द बॉडी इन लिक्विड अँड इन वॉटर या दोघांचा रेशो घेतला तर तो लॉसला कसा असेल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे इथे येईल लॉस ऑफ वेट इन वॉटर अपॉन लॉस ऑफ वेट इन लिक्विड ए बाय बी, असा हा रेशो येईल. समजलं का बघा. 3 पॉईंट आता इथे आपण स्टडी केलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत फ्लोटेशन. म्हणजे एखादी बॉडी ही लिक्विडच्या सरफेसवर काय होते तर फ्लोट होते, तरंगते. तर मग त्याच्यासाठी कंडिशन काय असणार आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट केस इथं बघायची आहे आपल्याला. फर्स्ट बघा, जर इथं जी बॉडी आहे तिची डेन्सिटी असेल रो आणि हे जे फ्लुईड आहे ह्याची डेन्सिटी असेल सिग्मा, तर लक्षात घ्या जर रो ग्रेटर दॅन सिग्मा असेल म्हणजे डेन्सिटी ऑफ बॉडी इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ फ्लुईड. म्हणजे या फ्लुईडपेक्षा बॉडीची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. तर अशा केसमध्ये ती बॉडी फ्लोट होणार नाही, ती काय होणार आहे, सिंक होणार आहे. सिंक म्हणजे ती बुडणार आहे त्या लिक्विडमध्ये आणि इथं तळाशी जाऊन बसेल, बॉटमला जाऊन बसेल. म्हणजे काय, इफ डेन्सिटी ऑफ द बॉडी is greater than the density of liquid, then what happens, the body cannot float on the surface of the liquid, it sinks in the liquid. ती बॉडी काय होते, त्या लिक्विडमध्ये सिंक होते. सिंक होते म्हणजेच काय होते, पाण्यामध्ये त्या पाणी असेल सपोज तर पाण्यामध्ये काय होणार आहे, बुडणार आहे. कधी बुडते बॉडी सांगितलं, ज्यावेळेस बॉडीची डेन्सिटी काय असते, जास्त असते आणि फ्लुईडची कमी असते. सेकंड केस बघा. सेकंड केसमध्ये ही जी बॉडी आहे ती कशी तरंगती आहे बघा, या लिक्विडच्या सरफेसवर तरंगती आहे आणि तिचा जो फ्री सरफेस आहे लिक्विडचा, त्या लिक्विडच्या फ्री सरफेसच्या बरोबर ती खाली आहे. बरोबर, म्हणजे या बॉडीचा टॉप पोर्शन कुठे आहे, फ्री सरफेसला अटॅच आहे आणि खाली बॉडी आहे आणि तिथं काय आहे, लिक्विड आहे. अशा प्रकारे ती फ्लोट होती आहे. तर मग याच्यासाठी कंडिशन काय असेल तर रो इक्वल टू सिग्मा. इफ द डेन्सिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ फ्लुईड, बॉडीची डेन्सिटी आणि लिक्विडची डेन्सिटी दोन्ही सेम झाल्या तर बॉडी अशा प्रकारे फ्लोट होईल. म्हणजे ती फुल्ली फ्लोट होणार आहे. फ्लोट फुल्ली म्हणजे ती पूर्णपणे कशामध्ये डीप असणार आहे, लिक्विडमध्ये. तिचा थोडासुद्धा पार्ट हा एअरमध्ये असणार नाही. ती पूर्णपणे कशामध्ये डीप झालेली असेल, लिक्विडमध्ये, आणि ती तरी पण त्याच्यावर काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. ओके, थर्ड केस आहे बघा, तर रो लेस दॅन सिग्मा. मग या केसमध्ये काय होतं तर ज्यावेळेस बॉडीची डेन्सिटी ही कमी आहे आणि लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे त्यावेळेस ती बॉडी पूर्णपणे डीप होत नाही लिक्विडमध्ये. तर काय होतं तर तिचा पार्शियली पार्ट लिक्विडमध्ये असतो आणि पार्शली कशामध्ये असतो, एअरमध्ये. म्हणजे त्या बॉडीचा थोडा पार्ट कशामध्ये असेल, लिक्विडमध्ये, थोडा पार्ट कशामध्ये असेल, एअरमध्ये असेल. अशा प्रकारे ती फ्लोट होईल. बरोबर, आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा, फर्स्ट कंडिशन, इफ द डेन्सिटी ऑफ बॉडी इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड, बॉडीची डेन्सिटी लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असेल
तर त्या केसमध्ये काय होतं, बॉडी सिंक होते, फ्लोट होत नाही. सेकंड केस, इफ द डेन्सिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड, then the body will completely float or completely dipped in the liquid and it float on the free surface. ओके, ती पूर्णपणे या फ्री सरफेसच्या खाली असेल आणि तरंगेल त्याच्यावर. आणि थर्ड केस जी आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ बॉडी इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ लिक्विड. बरोबर, म्हणजे बॉडीची डेन्सिटी कमी आहे आणि लिक्विडची जास्त आहे. मग अशा केसमध्ये ती बॉडी पूर्णपणे डीप होणार नाही लिक्विडमध्ये, तिचा थोडासा पोर्शन हा लिक्विडच्या वर दिसेल आणि थोडा अर्धा पोर्शन हा कुठे असेल, लिक्विडमध्ये असेल. ओके, मग फ्लोट कधी होते सांगा, इथं फ्लोट होते का, नाही, इथं काय होते, सिंक होते. आणि ह्या दोन कंडिशनमध्ये ती काय होते, फ्लोट होते. मग त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फ्लोटेशनसाठी कंडिशन काय असली पाहिजे, तर फॉर फ्लोटेशन डेन्सिटी ऑफ बॉडी मस्ट बी लेस दॅन इक्वल टू सिग्मा. डेन्सिटी ऑफ बॉडी मस्ट बी लेस दॅन इक्वल टू सिग्मा. बघा काय सांगितलं, या केसमध्ये बॉडी सिंक होते, याच्यात आणि याच्यात या दोन केसमध्ये बॉडी फ्लोट होते. तर फ्लोटेशनसाठी कंडिशन काय असली पाहिजे, ह्या दोघांना कंबाईन करा, रो लेस दॅन इक्वल टू काय असायला पाहिजे, सिग्मा. म्हणजे डेन्सिटी ऑफ बॉडी मस्ट बी लेस दॅन इक्वल टू द डेन्सिटी ऑफ द फ्लुईड. याच केसमध्ये फक्त काय होऊ शकतं, बॉडी फ्लोट होऊ शकते, अदरवाईज ती काय होणार आहे, तर सिंक होणार आहे. ओके, अंडरस्टूड.